का केलीस? जेवायला हाय काही पोट दुखलाले जेवण करून बघ जेवायला शेवग्याची भाजी हाय, वांग्याची भाजी हाय, आंब्याचा रस हाय, छोल्याची भाजी हाय, भात हाय, इथं इडली हाय, इथं सपक वरण हाय. बघ जेवायचं किती हाय काय परत दिवशी काही जेवायला नव्हतं, सगळं संपत ते जेवायचं आणि तर लाईट गेलेली होती. मग भूक तर लागलेली होती, काय करावं म्हणून मग अंडी आणले आणि काय आणलो ब्रेड आणून तेच खाल्लो आणि झोपलो. कधी कधी जेवायचं इतकं असतंय ना, विचार पडते काय जेवावं. कधी कधी काहीच नसतंय जेवायचं. आता बघ इतकं सगळं आहे जेवायचं, विचार पडलाय आता काय जेवावं. आणि आज आहे चतुर्थी, सकाळपासून उपाशी मी. आता पोट दुखलाय जेवण करून. तू जेवलास का? मी जेवलो तर. काय जेवलास तू? मी ही भाजी चपाती आणि रस खाल्लो. राधिका दीदी राधिका त्याने मध्ये झोपल्या तर. पाया पेलास का देवाच्या? पडलो की. मोदक खाल्लास का? खाल्लो. मोदक बी खावट लागली तुला. हे बघा मित्रांनो, मम्मीने कशी केली पूजा. कमेंट करून सांगा कशी वाटली. झालं का जेवण? झालं जेवायचं. मग ते राधिकाला ती फुला तिकडून येऊन इकडं झोपा म्हणावं का? म्हणतो आता. कधी म्हणतो आता? थोड्या वेळाने. त्यांनी सकाळपासून झोपल्यानंतर म्हणून जाऊन पडलेत तिकडं. सकाळी 6ला जातात शाळेत. सकाळी 6ला जातात. शाळेला बघते कसं करतात. वाजले जेवल्या का? कसं तिकडं जेवल्या करू शकत? जेवल्या वाटतं. जेवल्या? चल आतरण टाकू त्या पटपट झोपू त्या. सकाळी लवकर जायचं शाळेमध्ये. शनिवार आले तर मित्रांनो, आता आम्ही झोपत आहोत जेवण करून. तुम्ही पण झोपा आणि सकाळी लवकर उठा. झोपते आता. सकाळ पोरगी देणार तुला ते देते की उद्या पाणी जाणार आहे म्हणून पाणी भरून ठेवलं तिकडं. ड्रम भरून ठेवल्यात आपल्या तिकडं उभं. बघा तिथं ड्रम भरून ती पैसे फुटली आणि पाण्याची तिकडे गॅलरीमध्ये भरून ठेवल्यात ना पाणी. हे बघा गाईस, इथं पाणी भरून ठेवले. बघा इथं पाणी भरून ठेवले. हे बघा मम्मी आता हात धुवत आहे. कसं वाटलं मग जेवण? बघू शकताय माझं किचन असं स्वच्छ संध्याकाळी असतंय. पुन्हा परत संध्याकाळी सकाळी ना सगळं घाण किचन होत आहे. तिकडे लांब करायचं. सर आता पसारा उचलून घेऊ दे मला फटाफटा. तर गाईस, तुम्ही म्हणत आहात दीदी कुठे आहे, तर दीदी मध्ये झोपलेली आहे. दीदी आणि राधिका मध्ये झोपलेली आहे. चला तर मम्मीला आपण फॉलो करू का? मम्मी बघा, हे बघा कसं झोपले बघ ही म्हैस. नको जाऊ दखून. तर आता मम्मी जेवायचं उचलत आहे, कारण की इथं आपल्याला झोपायचं आहे. शिजवून ठेवायचं आहे सगळं उचलून. चलो तो मम्मी आप फ्रिज के अंदर रख रही है. तो राधी कशी झोपली बघ. हे बघा आपलं फ्रीज, त्याच्यामध्ये मम्मी जेवायचं ठेवत आहे. आणि हे आपले किचन.
पुढे बघा तुम्ही तांब्यात पाणी सांडलंय. जेवायचं. तांब्यातलं पाणी सांडलंय. ब्लॉग चांगला वाटला तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा, लाईक सुद्धा करा. तर बघू शकता इतकं जेवायचं उरलंय अजून आणि कधी कधी काहीच नसतंय जेवायला आम्हाला. तर काहीतरी शिळं पाक फ्रीज मधलं काढावं लागते, मग खावं लागते, झोपावं लागते. हा. तर तरी आज 2-3 डबे कमी होते, त्याच्यामुळं आज जेवायचं थोडंसं उरलेलं आहे. आणि लेकरं पण सकाळी नव्हते घरी, म्हणजे तिकडं घराकडे गेले होते, तिकडं जेवण वगैरे तिकडंच केलं त्यांनी. त्याच्यामुळे त्यांचं पण सकाळचं जेवण उरलेलं आहे. कधी कधी जास्त होते पण कधी कधी संपून जाते. चला गुड नाईट. तर बाय. बाय.